एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। ठाण्यामध्ये पत्रा कोसळल्यामुळे 7 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। तर ठाण्यातील गावंड बाग परिसरामध्ये ही दुर्घटना घडली आहे। तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे महानगरपालिकेच्या फुटबॉल टर्फच्या शेजारी असलेल्या इमारतीच्या पत्र्याची शेड कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये 3 जण गंभीर जखमी असून 4 जण किरकोळ जखमी असल्याचं कळतंय। सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे। आपण पाहतोय मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हा पत्रा कोसळला आणि हा पत्रा कोसळल्यामुळे 3 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। या तिघांसह इतर 4 जण सुद्धा किरकोळ जखमी झालेले आहेत। मात्र आता सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी या सगळ्या जखमींची विचारपूस केली आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय किती सोसाट्याचा वारा आणि त्यात मुसळधार पाऊस यामध्ये या जखमींना रुग्णालयात नेण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठी तारांबळ या ठिकाणी या सगळ्यांची उडाली। एकूणच हा पत्रा कोसळल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। 3 जण यामध्ये गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। अतिशय मोठा हा पत्रा आहे आणि त्यामुळे हे 3 जण यामध्ये जखमी झाले। त्यामुळे ही सगळी शाळकरी मुलं होती, कॉलेजमध्ये जाणारी मुलं होती, रोजच्या रोज फुटबॉल खेळणारी मुलं होती, चांगली फुटबॉल खेळणारी ही सगळी टीम होती आणि अचानक वाऱ्याच्या झोकामध्ये तो पत्रा आला आणि त्या मुलांच्या डोक्यावर पडला। त्यामुळे हा अपघात झालेला आहे। परंतु तरीसुद्धा पालकांनी घाबरायची गरज नाही।